नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. आगीत संसार जळून खाक झालेल्या पवार कुटुंबाला आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात. नांदगाव तालुक्यातील निंबायती येथील शिकापूर वस्तीवर राहणाऱ्या रवींद्र पवार यांच्या झोपडीला भीषण आग लागल्याने त्यांचे संपूर्ण घर आणि संसार जळून खाक झाला. या संकटकाळी नांदगावचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आगीत पवार कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले होते. धनंजयप्पा कांदे यांनी ही माहिती आमदार सुहास कांदे यांना दिली. याची दखल घेत अंजुमताई कांदे यांच्या हस्ते बाधित कुटुंबाला नवीन भांडी, कपडे, अन्नधान्य आणि संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. संकटसमयी लोकांच्या पाठीशी उभे राहणे हीच आमची संस्कृती आहे, असे सांगत कांदे परिवाराने आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा जपली आहे. नांदगाव मतदारसंघातील निंबायतीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. शिकापूर वस्तीवर राहणाऱ्या रवींद्र पवार यांची झोपडी आगीत जळून खाक झाली आणि हे कुटुंब उघड्यावर आले. मात्र या संकटकाळात आमदार सुहास अण्णा कांदे यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. कांदे परिवाराने पुढाकार घेत या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू आणि नवीन संसारोपयोगी साहित्याचे वाटप केले. संकटकाळी मदतीला धावून आलेल्या या लोकप्रतिनिधींच्या कार्याचे परिसरातून कौतुक केले जात आहे. आवाज इन न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक.